बघा, आजचा आपला टॉपिक आहे कागद मापन, रीम आणि दस्ता. लक्षात घ्या आता हे हे फार महत्वाचं चॅप्टर आहे. दरवर्षीच्या एक दोन प्रश्न, एक एक प्रश्न येतो ज्याचा, तर तो आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला बघायचं आहे कागद मापन, रीम कशाला म्हणतात, दस्ता कशाला म्हणतात, सगळं काही बघायचंय. 12 वस्तू 1 डझन हे सगळ्याला माहित आहे. समजा आपण 12 वस्तू घेतल्या, आपण नाही का केळी घेतो 1 डझन केळी, 12 वस्तू 1 डझन. माझ्यासोबत लिहा सगळ्यांनी. हे लिहिणं महत्वाचं आहे, लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. 12 वस्तू घेतल्या की 1 डझन होतं. 12 वस्तू 1 डझन. त्याच्यानंतर दुसरा आहे 12 डझनाचा 1 ग्रोस होतो. 12 डझन, 12 डझन बरोबर 1 ग्रोस. आणि 1 ग्रोस मध्ये 144 वस्तू असतात. का बरं? कारण 12 डझन, एका डझन मध्ये 12, 12 डझन म्हणजे 144 वस्तू. हा, त्याच्यानंतर 24 कागद जर घेतले त्याचा 1 डझन होतो. 24 कागदचा 1 डझन होतो. 24 कागद, एक दस्ता, सॉरी एक दस्ता, 2 डझनचा, 2 डझन घेतले, 2 डझन कागद जर घेतले त्याचा 1 दस्ता होतो. आणि त्याला म्हणायचं 24 वस्तू किंवा 24 कागद. 24 कागदचा आणि 20 दस्त्याचं 1 रीम होतं. 20 दस्ते, 20 दस्ते, एक दस्त्यामध्ये 24 कागद. तसे 20 दस्ते घेतले, 20 दस्ते, पुन्हा लक्ष दे, 1 रीम. आणि सगळ्यात शेवटी एका रीम मध्ये कागद किती असतात? तर एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. तर 20 रीम घेतल्या तर हे 0 बेचोक 8 आणि बेदुने 4, 480, 480 कागद. आता पुन्हा एकदा लक्षात घेऊ बघा, पहिल्यापासून काय म्हटलं तर मी, 12 वस्तू 1 डझन. लक्षात ठेवा, 12 वस्तू 1 डझन. 12 वस्तू जर असतील तर 1 डझन होणार. 12 वस्तू 1 डझन हे सगळ्याला माहिती आहे. 12 वस्तू 1 डझन मी सांगायची आवश्यकता नाही पुन्हा पुन्हा, कारण तुम्ही आणि मला सगळ्याला माहिती आहे 12 वस्तू 1 डझन असतं असं. त्याच्यानंतर पुढचं आहे 12 डझन जर एकत्र आले, 12 डझन, तर काय होतं? 1 ग्रोस होतो. 1 ग्रोस लक्षात ठेवा हे. 12 डझन एकत्र आले तर 1 ग्रोस तयार होतो. 12 डझन. हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय का बरं? कारण की हे आपल्या डोक्यात बसलं पाहिजे, याच्यावर प्रश्न येतो. डझन, दस्ता वगैरे. 12 डझनचा होतो 1 ग्रोस आणि 144 कागद. त्यानंतर जर पुढचं बघितलं आपण, 2 डझन, 2 डझनचा 1 दस्ता होतो, त्याच्यात 24 कागद होतात. 2 डझन आणले कागद तर 1 दस्ता, 1 दस्ता आणला असं. आणि 20 दस्ते एकत्र केले तर 1 रीम होते. 20 दस्ते एकत्र केले तर 1 रीम होते. इतकं झालं का क्लिअर? बघा आता, 12 वस्तू 1 डझन, 12 वस्तू 1 डझन, 12 डझन 1 ग्रोस, 2 डझन 1 दस्ता आणि 20 दस्ते 1 रीम. इतकं लक्षात ठेवलं की आपलं कामच झालं. समजले का? इतकं एकदा मी तुम्हाला अनम्यूट करतो सगळ्यांना, मला एकदा सांगा समजलं आहे का हे सांगितलेलं मी. हो सर. सर सर. चला सर. बोला. हो सर. रीम मध्ये 40 डझन पण येऊ शकतं ना? रीम मध्ये काय म्हटलं त्यांनी? 20 दस्ते. हा, 40 डझन बरोबर आहे ना मग. हो 20 सर. एका दस्त्यामध्ये 2 डझन असतात ना. एका सर. दस्त्या बोला. सर मी माझं जॉईन नव्हतं होत, तर मी लेट झाली, तर मला रेकॉर्डिंग पाठवा. ग्रुपवर टाकतो मी रेकॉर्डिंग. हा, क्लास संपला ना, दोन्ही क्लास संपले की ग्रुपवर रेकॉर्डिंग टाकतो, नंतर तुम्ही बघून घ्या. एक दस्ता म्हणजे 2 डझन आणि 20 दस्ते म्हणजे 1 रीम. तर 20 दस्ते म्हणजे 20 दोन्ही 40, 40 डझन म्हणजे 1 रीम. हे लक्षात ठेवा तुम्ही. तेच आहे ते, हे केल्यानंतर. ओके. तर आता इतकं क्लिअर झालं, तर आपण याचे प्रश्न सोडूयात. हे एवढं आपल्या खूप महत्वाचं आहे, पुन्हा पुन्हा येणार आहे आपल्याला, ते लागणार आहे. बघू आपण. आज विद्यार्थी संख्या कमी का बरं काय मला कळत नाही. खूप 18 जण आहेत, 7 जण नाहीत.
ठीक आहे, त्यांना रेकॉर्डिंग देऊन टाकू डायरेक्ट नंतर. सर 40. बोला दीपसाई, काय म्हणता? सर तुम्ही की नाही तिथं डझन दिला म्हणून थोडं तिथं काय बी नाही सर. ओके ठीक आहे, ओके. हा, बघा आता पहिला प्रश्न बघा. 6 डझन म्हणजे किती दसते? 6 डझन, एका डझन मध्ये किती असतात? एका डझन 2 डझनचा एक दस्ता होतो ना. मग 6 डझनचे किती दस्ते होणार? 3 दस्ते. 6 डझनचे 3 दस्ते. सोपं आहे. त्याच्यानंतर बघा पुढं, एक रिम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती कागद उरले? किती डझन कागद उरले? एक रिम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती कागद उरले? एका रिम मध्ये किती असतात? आताच बघितलं आपण, 480. त्यातले 324 वापरले, वजाबाकी करा. शून्याचे इथं 7 केले मी, 10तून 4 गेले 6 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले, 4तून 3 गेला 1 राहिले, 156. याला 12ने भाग द्या म्हणजे तुम्हाला कळेल किती डझन राहिले तर. 12 1 12, 3 उरले, 12 2 24, 12 3 36, 13 डझन राहिले. 13 डझन. पण आमचं काय थोडस. 3 डझन रंगीत कागद व 5 दस्ते पांढरे कागद म्हणून किती कागद होतील? 3 डझन, 12 × 3, 12 3 36. 5 दस्ते, दस्ते म्हणले की 5 दूने 10, म्हणजे 12 × 10 डझन, 120. आणि हे 36, 156. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. हा, 288 कागद म्हणजे किती ग्रोस? सांगा कुणाल जोरे. 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? एका ग्रोस मध्ये किती असतात? हो ग रिया, किती असतात एका ग्रोस मध्ये? हा, मोठ. बरं बरं, झोपा. सांगा. मला दिसतंय चॅट बॉक्स मध्ये टाकतायत काही मुलं, बघतो मी किती उत्तर दिलं तर त्यांनी. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर. गुड, व्हेरी गुड. उत्तर 2 दिलं तरी चालेल. 2 म्हणजे ऑप्शन 2 नाही म्हणते मी. 1 नंबरच्या ऑप्शन मध्ये उत्तर 2 आहे. गुड. बरोबर आहे सगळ्यांचं. तर 288 एका एका ग्रोस मध्ये, एका ग्रोस मध्ये 144 कागद असतात. 12 डझनाचा, 12 डझनाचा एक ग्रोस होतो. 12 डझनाचा एक ग्रोस होतो. आणि मग 144 दोन्ही, 8 8 2, 288 म्हणजे 2. बघा पुढचा घ्या प्रश्न. प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने एक ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गापैकी प्रत्येक वर्गाला समान कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद येतील? छान प्रश्न आहे, करा. वहीवर करा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. वहीवर गणित करा, स्वतः करा, आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. करा.
चला सांगू मी तुमचं काय उत्तर आलंय. हा ओके ठीक आहे, काय हरकत नाही. बघू आता. दोन ग्रोस म्हणजे आपल्याला माहिती आहे 144. दोन ग्रोस म्हणजे एक एक ग्रोस मध्ये 144. आताच आपण बघितलं दोन ग्रोस 288 दोन ग्रोसचे. आणि 144 गुणिले 6 ग्रोस, 6 न गुणू त्याला. 6 8 48 8 हातचे आले 4. 6 8 48 4 52 हातचे आले 5. 6 1 6 6 आणि 5 11. 1128. 8 आणि 8 16 6 हातचा आला 1. 8 आणि 2 10 आणि 11. 11 हातचा आला 1. 2 आणि 2 4 आणि 1 1416. 24 न भाग द्यायचा त्याला. 24 न भाग दिले मी. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. माझं काही चुकलंय का? काय उत्तर आलंय तुमचं याचं? सर 144 गुणिले 6 848 होते. असं का? हा तेच म्हटलं एकशे तेच. चौवेचाळीस गुणिले 6 सर, तुम्ही 288 गुणिले 6 केलं. काहीतरी सर चुकलं माझं. सांगा. हा हा तेच तेच. पुन्हा करू आपण. एक मिनिट हा. पुन्हा करूयात. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं मला. बघूयात. एक मिनिट थांबा फक्त. एकच मिनिट थांबा. मला कट करतो हे मी. पुन्हा करू आपण पहिल्यापासून. बघा आता आपण काय म्हटलं सुरुवातीला. दोन ग्रोस. दोन ग्रोस म्हणजे 288. याच्यात काही अडचण नाही, कारण हे दोन ग्रोसचं 288 आताच बघितलं आपण हे. आता 6 ग्रोस करू आपण. एका ग्रोस मध्ये 144 बरोबर. 6 ग्रोस करू मग. 6 चोक 24. 24 चे 4 हातचे आले 2. 6 चोक 24. हा 25 सर 26. 26 चे 6 हातचे आले मी 2. आता जॉईन झाली, मला तुम्ही व्हिडिओ टाकाल काही? येस येस, ग्रुपवर टाकतो सगळ्यांसाठीच. 6 1 6. आता जॉईन झाली. सगळ्यांसाठी ग्रुपवर व्हिडिओ टाकणार आहे मी. ज्यांचं ज्यांचं बघायचं राहिलंय त्याने नंतर सुरुवातीपासून बघून घ्या. ओके, क्लास झाल्यानंतर टाकतो. आता आणि बघा. सर काल झालेला होता का क्लास, त्याची पण व्हिडिओ टाका. टाकला मी काल ऑलरेडी. कालच टाकले हो संध्याकाळी का दोन्ही सर, व्हिडिओ ते. हो चालेल. बघून घ्या तुम्ही. हे बघा 864 हे आणि हे 288. 8 आणि 4 12. 2 हातचा 1 आला. 8 आणि 6 14 1 15 5 हातचा 1 आला. 8 आणि 2 10 आणि 1 11. 1152 भागिले 24. आता बघा डायरेक्ट उत्तर निघतं. आता कसं माहितीये का, ह्या 4 न कोणत्या संख्येला गुणलं इकडच्या म्हणजे उत्तर शेवटी 2 येईल. तर मी 4 सख केलं तर 4 सख 24 होतात. 4 8 32. 4 0 0. 4 2 8. शेवटी 2 आहे म्हणजे हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. चला आता एक रिम कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले तर किती डझन कागद उरले बघा. एका रिम मध्ये सांगा उत्तर टाका. उत्तर सांगा, तुमचं माईक चालू आहे. उत्तर सांगा काय उत्तर येतं. तर एका रिम सर पैकी मला 12. एक सर कागद सर. कागद नाही विचार, डझन विचारलं. डझन. येस सर 12 डझन. बघा आता सर 20. 16 डझन. ऐका सर ऐका. 16 डझन. सर 16 डझन. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके. हा तर आता बघा, एक रिम कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले. एक रिम मध्ये सगळे 20 दस्ते असतात. 20 पैकी 12 वापरले तर राहिले किती? 8. आणि एका दस्त्यामध्ये 2 डझन असतात तर 8 दुने 16. 16 वाले सगळे बरोबर आहेत. 16 ज्यांचं उत्तर त्यांचं उत्तर बरोबर आहे. हा आता हे पुढचं बघा. 400 रिम कागदापैकी 275 कागद वह्यासाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले बघा आता. किती दस्ते विचारले सांगा. विचार करा थोडासा आणि उत्तर द्या.
टाका उत्तर सगळ्यांनी. हा, आता मी सांगतो बघा, मी बघतो काय आलं तर. 2500 वगैरे सांगतायत काही जण, पण बघूया आपण काय येतं तर. 400 पैकी 275 गेले, ते 25 आणि हे 125. 125, 125 रिम राहिल्या. 125 रिम, एका रिम मध्ये 20 कागद, 20 दस्ते. शून्य देऊन टाकला, बे पंचे 10चे शून्य हात चाला, एक बे दोन्ही 4 आणि 1 5, बे एक बे 2500. 2 नंबरचं उत्तर बरोबर. चला खालचा पुढचा प्रश्न करा. हा, 4850 कागदाचे किती दस्ते तयार होतील व किती कागद उरतील? करा बरं. 4850 कागदाचे किती दस्ते तयार होतील आणि किती किती कागद उरतील? 4850. टाका चॅट मध्ये. बघा आता, 4850 चे दस्ते तयार करायचे म्हटल्यावर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी? 4850, एका दस्त्यामध्ये किती कागद असतात बरं? 2 डझन, म्हणजे 12 दूनी 24. 4850 भागिले 24. बरोबर आहे का माझं? मी म्हणतो ते बरोबर आहे का? दोन, हो एका रिम मध्ये हो 2 डझन. 2 डझन म्हणजे 12 दूनी 24. मी याला 24 न भाग देते, तुम्ही पण असाच भाग दिला का? आता बघा, भाग देऊ आता आपण. सर. 24 दूनी 48. हो उरले सर. शून्य शून्य, खाली घेतले 5. मग 24 शून्य शून्य, मग खाली 5 आणि हा शून्य घेतला. मग 24 दुने पुन्हा 48. 2 कागद राहिले. 202. 202 दस्ते आणि 2 कागद. ऑप्शन नंबर 3. तुमचे उत्तर काय आहेत? 3 3 3, सगळेजण 3 आहेत. ओके, डन. चला पुढचा प्रश्न. एक दस्ता प्लस 3 ग्रोस प्लस 5 डझन बरोबर किती कागद? सांगा. 3 ग्रोस. एक ग्रुस म्हणजे किती काढले? 515. दस्तामध्ये 24 आणि ते 12 पंचे 60. ते 60 येतं ठेवा. ते 60, सगळ्यांची बेरीज होईल 4 आणि 2 6, 6 आणि 3 10, 11चा 1 हात चाला 1, 4 आणि 1 5. 516. 516. 16. राईट. एक नंबरचं उत्तर बरोबर. राईट, व्हेरी गुड, करेक्ट. 7वा करा चला. यस यस. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? हे दस्ते वगैरे जे आहे ना, एका वहीवर व्यवस्थित कुठेतरी चांगलं लिहून ठेवा आणि त्याला रोज वाचा. ते पाठ झालं पाहिजे. एक दस्ता म्हणजे 2 डझन, एका रिम मध्ये 20 दस्ते असतात, एक ग्रोस मध्ये 144 कागद, 12 डझन, सगळं पाठ असं एकदम फिट पाहिजे डोक्यामध्ये. असा प्रश्न आला की चुकलंच नाही 24 पाहिजे. हा, 24 कागद. 24. 5 24. दस्ते म्हणजे 144 24 मधून कागद. आपल्याला वजा करायचे 24 पंचे 120, म्हणजे 4 आणि हे 2 आणि हे 0, 24 कागद. राईट, व्हेरी गुड, करेक्ट, व्हेरी नाईस, छान. आता कोणता चला आपला? हा, 5 रिम म्हणजे किती कागद सांगा? 2400. बापरे, एवढं फास्ट, व्हेरी गुड. 2400. 2400 सर. बर, 2400 सर. 2400 सर. तर बरोबर आहे तुमचं 2400, कारण 480 कागद असतात, त्याला आपण 5 रिम ने गुणलं. 5 0 0 5 48 0 8 4 4 5 21 आणि ते 4 24, 2400. हे करा आता. 2 दस्ता कागद आणि 5 डझन कागद. 2 दस्ते. एक नंबर बरोबर. 2 प्रश्न राहिले बघा फक्त आता, 2 प्रश्न.
हा बघा जमतो का? प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वह्या होत्या. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या. तर तिच्यापर्यंत किती, तिच्याजवळ किती वह्या राहिल्या? हो. हम्म. बघा, 5 डझन म्हणजे आधी सगळ्यात महत्वाचं, 5 डझन म्हणजे किती? तर 5 डझन म्हणजे 60. 12×5 = 60. 60च्या 1/2 बे 30. 30 वह्या दिल्या तिनं अनुष्काला. 30 दिल्या अनुष्काला. आणि 1/5 वह्या प्रज्वलला. आता 1/5, 60 गुणिले 1/5. 5 1 5, एक उरला, 5 दुणे 10, 12. ह्या 30 आणि त्या 12, म्हणजे हे 2 आणि हे 4, 42. मग 60 मधून 42 गेले. 5 10तून 2 गेले 8, 5तून 4 गेले 1, 18 राहिले तिच्याकडे. 18, 18, 18, 18, 18, 18, 18, 18. राईट राईट, व्हेरी गुड. एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले, तर किती कागद शिल्लक राहिले? सांगा. 2019ला आलेला प्रश्न आहे हा. हा 2019ला आला, हा 2019ला आला. बघा, रिम आणि याच्यावर 2 प्रश्न आले एका वर्षी. तर रिम आणि कागदचं तुम्हाला ते पहिलं जे आहे ना थोडंसं, ते ते असं कंप्लीट पाठच पाहिजे. मी विचारतो आता प्रश्न हा. आपल्याकडे आहेत आणखीन 8 मिनिटं. येतो एक प्रश्न झाला की तुम्हाला प्रश्न विचारतो एकेकाला मी. किती रिम, किती कागद, काय असते ते. हा टॉपिक एकदम क्लिअर परफेक्ट झाला पाहिजे. उद्या तुम्हाला एक प्रश्नपत्रिका टाकतो रिम आणि कागदची उद्या. एका रिम कागदापैकी 480 पैकी 5 डझन, 5 दस्ते म्हणजे 10 डझन, म्हणजे 12 आणि 10 120, आणि हे पुन्हा 36. 120 आणि हे 36 म्हटलं तर 156. याच्यातून 156 वजा करायचे आपल्याला. 8चे केले 7, 10तून 6 गेले 4, 7तून 5 गेले 2, आणि 4 324 कागद. एक नंबर. तुमचं काय आहे सगळ्यांचं? 324. व्हेरी गुड, नाईस. तुमचं उत्तर आलं की चॅट बॉक्समध्ये टाकत जा, मी बघतो ते. आता या ठिकाणी आपलं जे आहे ना, हे प्रश्न संपलेत, खाली प्रश्न नाही येत आता. आता आपण काय करूया,